ग्रामीण भागातल्या महिला म्हटल्यावर पुरुष शेतकऱ्याच्या मागे भाकरी घेऊन जाणाऱ्या आणि लहान मोठी कामं करणाऱ्या असणं असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं। मात्र कोल्हापूरच्या एका महिलेने या चित्राला छेद दिलाय। काय आहे या महिलेचं कर्तृत्व पाहूया। कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील मजरेवाडी या छोट्याशा गावात राहणाऱ्या 57 वर्षीय विमल चौगुले या पेशाने शेतकरी आहेत। त्यांनी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं। वडील शेती करायचे, त्यामुळे विमल इयत्ता 4थी मध्ये असल्यापासूनच वडिलांसोबत शेतात कामासाठी जायच्या। वडिलांनी त्यांना लहानपणी शाळेतील शिक्षणासोबतच शेतीचेही धडे दिले, त्यामुळे शेतीमध्ये प्रचंड आवड निर्माण झाली। लग्न करायचं तर शेतकरी मुलासोबतच असं त्यांनी ठरवलं होतं। त्यानुसार शेतकरी असलेले लक्ष्मण चौगुले यांच्याशी लगीनगाठ बांधली। चौगुले कुटुंबाकडे 20 ते 25 एकर शेती आहे। संसार सांभाळत विमल चौगुले नवऱ्यासोबत शेतात काम करू लागल्या। मुलांचा सांभाळ, त्यांचं शिक्षण, सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करत विमल यांनी शेतीचाही मोर्चा सांभाळला। अगोदर आम्ही शेतीच म्हणजे हे केलं, त्यांच्याबरोबर घरातला आवरून शेताकडे येत होतं। त्यावेळेस लहानपणापासून धार वगैरे काढत होतं आणि त्यानंतर शेताला येणं जाणं, शेतात काय करल्यात, काय करायचं, ते उद्या काय करायचं, आज काय केलं, हे सगळं आम्ही चौकशी करत होतं। शेतीचा आवड असल्यामुळे गाड्यांचा पगार भागवायचं, हिशेब ठेवायचं, हिशेब द्यायचं, जास्त पैसे कमी त्यानं द्यायचं का आपण पैसे ठेवायचं, असं त्यांच्या कायम पगार मीच भागवत होतो लहानपणी। विमल चौगुले रोज सकाळी 4 वाजता उठतात। सकाळी 11 पर्यंत घरातील सर्व कामं आटोपून सर्वजण शेतात जातात। विमल चौगुले शेतातील गोठा स्वच्छ करण्यापासून ते दूध काढणे, शेणखत तयार करणे ही कामं स्वतः करतात। सेंद्रिय शेतीला विमल चौगुले प्राधान्य देतात। शेतीतून फक्त उत्पादनच घ्यायचं नाही, तर जमिनीचा पोत कसा सुधारेल यावर त्या काम करत असतात। लहानपणापासून शेतीत रमलेल्या विमल चौगुले यांनी शेतीत नवनवे प्रयोगही केले। त्यांनी नुसती शेतीच केली नाही, तर एकरी 150 टन ऊसाचं उत्पादन घेत राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय। लहानपणापासून आमचे वडील पण शेतीच करत होतं, त्यामुळे शेतीचंच आवड होतं। लहानपणापासून जनावर होतं, त्यामुळे धार शेण हे सगळं मी सगळंच केलं आणि आता ऊसच आम्हाला जास्त हे होतं अगोदरपासूनच। आणि दिल्याला घरी पण आम्हाला शेती असल्यामुळे आम्ही शेतीच म्हणजे ऊसच जास्त पिकवतो आम्ही। जनावर असलं तर दुभतं कमी असू दे, पण आम्हाला खत पाहिजे, ह्यासाठी आम्ही शेतीकडेच वळले आणि ऊस पण कशी टन निघतं ह्यासाठीच आम्ही ऊसालाच प्राधान्य दिलं। सप्टेंबर 2021च्या पहिल्या आठवड्यात 1 एकरात 5x2 पद्धतीनं त्यांनी ऊसाची लागण केली। पालापाचोळा, ऊसाचे पाचट शेतातच कुजवले। गोठ्यातील म्हशीचं शेण मूत्र एकत्र करत सेंद्रिय खत दिलं। 75% सेंद्रिय खत, 25% रासायनिक खताचा वापर केला। ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यानं पाण्याची बचत झाली। प्रत्येक महिन्याला पिकाची पाहणी करून ऊसाच्या कांड्या मोजल्या। पिकासाठी पोषक काय आहेत, कशाची गरज आहे यानुसार उपाययोजना केल्या। 1 एकरात तब्बल 150 टन विक्रमी ऊसाचं उत्पादन त्यांनी घेतलं। दर 4 वर्षाला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून राज्यातील ऊस उत्पादनात आणि साखर उद्योगामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी, कारखाने आणि अधिकाऱ्यांना पुरस्कार दिला जातो। विमल चौगुलेंनी उत्पादित केलेल्या ऊस पिकाची यासाठी निवड झाली आणि विमल चौगुले यांच्या कष्टाची दखल घेत त्यांना इन्स्टिट्यूट कडून कैलासवासी यशवंतराव चव्हाण अर्थात ऊस भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। मला 2 मुलं आणि सुना 2 आणि मोठा मुलगा शिकलाय पण तो शेतीच करतोय आणि धाकटा इंजिनियर आहे, तो शिक्षणाकडे वळलाय आणि मला शेतीत म्हणजे मुलाचंच म्हणजे मदत होते आणि कसलं ऊस काय करायचं काय नाही हे सगळं आम्ही संध्याकाळी घरात सगळं चर्चा करतो। अगदी 4 वेळा त्यांची व्हिजिट झाली। 4 वेळा व्हिजिट नंतर आम्हाला हे जे पुरस्कार मिळाला त्यातल्या त्यात आणि शरद पवारांच्या हस्ते मिळाला की आम्ही खूप समाधानी आहोत। नोकरीकडे वळणाऱ्या महिलांचं प्रमाण सध्या जास्त दिसतंय, मात्र विक्रमी शेती करत विमल चौगुले यांनी नवा आदर्श समाजापुढे ठेवलाय। त्यामुळे कोल्हापुरातील या महिला शेतकऱ्याचा आदर्श घेऊन इतरांनीही प्रगती करावी आणि यशोशिखर गाठावं अशी महिला दिनी अपेक्षा। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।